मित्रांनो, नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो, डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन मध्ये नेमका फरक तरी काय असतो? डिझेल इंजिन वरती गव्हर्नमेंट एवढे बॅन कशामुळे आणत आहे? किती पोल्युशन डिझेल इंजिन करत असतं आणि डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन मध्ये फरक काय असतो? हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मी आहे जय, स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटोनेन युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, असे माहितीपूर्ण कारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. सध्या मार्केटमध्ये जे सगळे इंजिन अवेलेबल आहेत, ते डिझेलमध्ये असू देत किंवा पेट्रोलमध्ये असू देत, ते सर्व इंजिन हे 4 स्ट्रोक प्रिन्सिपल वरती काम करतात. मित्रांनो, 4 स्ट्रोक प्रिन्सिपल म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर एक गोष्ट जाणून घेऊया. ही जी सगळी प्रोसेस आहे 4 स्ट्रोकची किंवा जी इंजिनची जी प्रोसेस आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण असते. पण याच्यापेक्षाही महत्त्वपूर्ण एक गोष्ट असते, ते म्हणजे इंधन आणि हवा या दोघांचं मिश्रण जे असतं ते बर्न होणं. कारण ते जळाल्यानंतर त्याच्यामधून जी एनर्जी तयार होते त्यामुळेच आपली गाडी चालत असते. आणि ह्याच दोन गोष्टी म्हणजे ते इंधन आणि ती हवा आणि ती बर्न होण्याची प्रोसेस, ह्याच गोष्टीमुळे डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन हे वेगवेगळे फंक्शन करत असतं. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी. तर जाणून घेऊया कशी असते ती प्रोसेस, कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या दोन्ही इंजिनला वेगवेगळे बनवतात. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण जाणून घेऊ पेट्रोल इंजिन बद्दल. मित्रांनो, पेट्रोल इंजिन मध्ये जेव्हा पिस्टन वरून खाली येत असतो त्यावेळी त्या गॅपमध्ये, त्या चेंबरमध्ये किंवा त्या सिलेंडरमध्ये हवा आणि इंधन या दोघांचं मिश्रणाने ते भरलं जात असतं. त्याला म्हणतात इनटेक स्ट्रोक. म्हणजे हा पहिला स्ट्रोक झाला ज्याच्यामध्ये हवा आणि इंधन भरलं जातं पेट्रोल इंजिन मध्ये. त्यानंतर जो दुसरा स्ट्रोक असतो त्याला म्हणतात कंप्रेशन स्ट्रोक. याच्यामध्ये होतं असं, जी हवा आणि इंधन त्या सिलेंडरमध्ये किंवा त्या चेंबरमध्ये आलेली आहे त्याला कंप्रेस करण्याचं काम हे दुसऱ्या स्ट्रोक मध्ये होत असतं आणि ते वरती कंप्रेस होतं. तिसरा जो स्ट्रोक असतो मित्रांनो त्याला म्हणतात पॉवर स्ट्रोक किंवा कंबशन स्ट्रोक. तर मित्रांनो, ह्या स्ट्रोक मध्ये होतं असं, जो वरती स्पार्क प्लग असतो, ज्यावेळी हे दुसऱ्या स्ट्रोक मध्ये इंधन आणि हवा अशी वरती दाबली जाते त्यावेळी स्पार्क प्लग मधून एक ठिणगी बाहेर पडते आणि ह्या दाबलेल्या इंधन आणि हवेवरती ती ठिणगी पडल्यामुळे त्या ठिकाणी आग लागते. त्यामुळे त्याला पॉवर स्ट्रोक किंवा कंबशन स्ट्रोक असं म्हटलं जातं. त्यावेळी मित्रांनो, पॉवर स्ट्रोक मध्ये ज्यावेळी ती ठिणगी पडते त्यावेळी तिथे एनर्जी तयार होते. त्यामुळं पिस्टनला खाली ढकललं जातं. पिस्टन खाली ढकलला गेला की पॉवर जनरेट होते. आणि मित्रांनो, जो चौथा स्ट्रोक असतो त्याला म्हणतात एक्झॉस्ट स्ट्रोक. म्हणजे जळाल्यानंतर जो धूर, जो गॅसेस त्या ठिकाणी तयार झाले आहेत ते बाहेर काढण्याचं काम हा चौथा स्ट्रोक करत असतो. अशा प्रकारे पेट्रोल इंजिन काम करत असतं. मी तुम्हाला थोडक्यात आणखीन एकदा सांगतो. पहिल्या स्ट्रोक मध्ये इंधन आणि हवा येते, दुसऱ्या स्ट्रोक मध्ये ते कंप्रेस केलं जातं, तिसऱ्या स्ट्रोक मध्ये त्याच्यामध्ये पॉवर जनरेट म्हणजे ठिणगी पडते स्पार्क प्लग मधून, आणि चौथ्या स्ट्रोक मध्ये तिथे जे गॅसेस तयार झालेले आहेत ते पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजेच एक्झॉस्ट मधून बाहेर सोडले जातात. ही प्रोसेस असते पेट्रोल इंजिनची. आता जाणून घेऊ मित्रांनो, डिझेल इंजिन मध्ये काय प्रोसेस असते. तर डिझेल इंजिन मध्ये सुद्धा 4 स्ट्रोकच असतात. त्यामध्ये पहिल्या स्ट्रोक मध्ये फक्त हवा आतमध्ये घेतली जाते. मित्रांनो, नीट लक्षपूर्वक ऐका. पेट्रोल इंजिन मध्ये हे पहिल्या स्ट्रोक मध्ये फ्यूल आणि एअर दोन्ही गोष्टी घेतल्या जातात. पण डिझेल इंजिन मध्ये इनटेक स्ट्रोक मध्ये पहिल्यांदा हवाच फक्त आतमध्ये घेतली जाते. तो जो सिलेंडर आहे त्याच्यामध्ये हवा आतमध्ये घेतली जाते. दुसऱ्या स्ट्रोक मध्ये ती हवा कंप्रेस केली जाते, पूर्णपणे ताकदीने ती हवा पूर्ण कंप्रेस केली जाते. आणि तिसऱ्या स्ट्रोक मध्ये त्याच्यामध्ये फ्यूल टाकलं जातं. पण ही हवा जास्त कंप्रेस केल्यामुळे ती खूप तापलेली असते. दुसऱ्या स्ट्रोक मध्ये जास्त हवा कंप्रेस केल्यामुळे ती खूप तापलेली असते आणि त्यामध्ये इंधन टाकल्यानंतर म्हणजे डिझेल टाकल्यानंतर ते लगेच पेट घेतं. त्यामुळे त्या ठिकाणी पॉवर जनरेट होते. आणि चौथ्या स्ट्रोक मध्ये पुन्हा एक्झॉस्ट म्हणजे ती जी काही तिथे गॅसेस तयार झालेले आहेत ते सगळे निघून जातात. अशा पद्धतीने डिझेल इंजिन काम करत असतं. त्यामुळे मित्रांनो, पेट्रोल इंजिनला बरेच लोक एसआय इंजिन पण म्हणतात, म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन, आणि डिझेल इंजिनला सीआय इंजिन असेही म्हणतात. सीआय इंजिन म्हणजे कंबशन इग्निशन इंजिन. तर हे दोन फरक आहेत ह्या दोन इंजिन मधले, हे खूप महत्वाचे फरक आहेत. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण असं ऐकलं असेल की डिझेलचा कंबशन रेशो हा पेट्रोलपेक्षा जास्त असतो. तर मी आता तुम्हाला थोडक्यात एका उदाहरणानुसार सांगतो की डिझेल आणि पेट्रोल यामधला कंबशन रेट कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर मित्रांनो, हा एक सिलेंडर आहे असं आपण समजू. मित्रांनो, हा जो आहे हा बॉटम डेड सेंटर म्हणजे हा BDC, आणि वरचा जो आहे तो टॉप डेड सेंटर म्हणजे TDC जे आहे ते मित्रांनो एक सिलेंडर आहे किंवा एक चेंबर आहे. समजा याच्यामध्ये 15 पॉईंट हवा भरलेली आहे आणि ज्यावेळेस ते कंप्रेस केलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये 1 पॉईंट हवा राहिलेली आहे. तर याचा अर्थ असा झाला की ह्याचा रेशो आहे 15:1, म्हणजे ज्या त्याच्यामध्ये भरलेली हवा आणि ते किती कंप्रेस करतं त्यानुसार त्याचा रेशो काढला जातो. जर आपण पाहिलं तर
टाटाच्या नेक्सॉनमध्ये दोन्ही इंजिन अवेलेबल आहेत, पेट्रोल आणि डिझेल. तर पेट्रोलचा कंबशन रेशो आहे 9:1 तर डिझेलचा कंबशन रेशो आहे 16:1. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, पेट्रोल इंजिन कमी कंबशन करत असतं आणि डिझेल इंजिन जास्त कंबशन करत असतं. त्याच्यामुळेच डिझेल इंजिनवरती बॅन आणायला लागला आहे गव्हर्नमेंट. म्हणजे 10 वर्षाची पॉलिसी असेल किंवा डिझेल इंजिन जास्त पोल्युशन करतं असं म्हटलं जातं. त्याचं कारण हे आहे की डिझेल इंजिनला जास्त कंबशन करावं लागतं, त्यामुळे प्रदूषण जास्त होतं. तर ही जी माहिती होती मित्रांनो, अगदी सोप्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. याच्यामध्ये टेक्निकल टर्म मी तुम्हाला सांगितलेले नाहीत, कोणतीही टेक्निकल गोष्ट मी याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेली नाहीये. ज्या बेसिक आणि सरळ भाषेत तुम्हाला समजेल या भाषेत सांगण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही अजूनही आपले ऑटो ज्ञान हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.